योजनेचा प्रचाराची शुभारंभ ज्यांच्या हस्ते आज नारळ फोडून झाल्या असे ह्या भागाचे माजी आमदार संजय जगताप सर, आपण भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे, मोदीजींवर प्रेम करणारे, देवाभाऊंवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्वात प्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते की ह्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आणि प्रेम आणि काम ह्याची पावती आज तुमची संख्या बघून आम्हाला मिळालेली आहे। आपल्या सर्वांच्या आम्ही चौघांच्या वतीने मी मनापासून आभार मानते। आज माजी आमदार योगेशअण्णा टिळेकर असतील, संजय जगताप सर असतील, ह्यांनी केलेली ह्या भागातील कामं घेऊन पुढे भारतीय जनता पार्टीचा विजन, आमचा अजेंडा घेऊन आज आम्ही इथे कार्याची सुरुवात करत आहोत। सीएम देवेंद्र फडणवीस साहेबांनी 15 डिसेंबर केलेल्या ह्या पुणे महानगरपालिकेच्या उद्घाटनानंतर आपल्या भागातील विकास हा पुढे येणाऱ्या काळामध्ये कसा होईल, या भागांमध्ये आपण सर्व पदाधिकारी असतील ह्यांनी भरपूर कामं केली, भरपूर ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या। आज आम्ही चौघ प्रतिनिधी असलो तरीही काम पुढे जाऊन ही आम्ही सर्व तुमच्या मार्गदर्शनाने तुमचा अजेंडा आणि तुमचे विजन घेऊन करणार आहोत आणि हेच कार्य करत असताना आपल्या सर्वांची साथ ही नक्कीच आम्हाला मिळावी। पुढे येणाऱ्या काळामध्ये इथल्या पाण्याची समस्या जी खूप जास्त गंभीर आहे ती सोडवण्याचं काम आपण करू। 24/7 चे जे पाण्याच्या टाक्यांचं काम जे 75 to 80% कंप्लीट झालेलं आहे, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः 15 डिसेंबरला सांगितलं की राहिलेला आपला जो नवीन आलेला भाग आहे तिथली पाण्याची समस्या ही कशी सॉल्व्ह केली जाईल ह्याच्यावरती फोकस करणार आहोत। आज भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधित्व करत असताना आज प्रभाग 41च्या ह्या भागामध्ये जास्तीत जास्त बजेट आणून पुणे महानगरपालिकेची महापौर असतील, स्टँडिंग कमिटी असतील, जीबीच्या मार्फत जास्तीत जास्त बजेट हा आपल्या प्रभागामध्ये येऊन आपल्या प्रभागाचा विकास हा कसा होईल हे नक्कीच कार्य आम्ही पुढे जाऊन करू। आपली साथ, आपला प्रेम आणि आपला आशीर्वाद आमच्या सोबत सदैव असाच असू द्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। यानंतर स्नेहलताई दगडे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।